समजा तुम्हाला 30 पावलं टाकायला सांगितली आणि प्रत्येक पावलाला तुम्ही आकड्याच्या दुप्पट पुढे जाल असं सांगितलं, तर 30 पावलं टाकल्यावर तुम्ही कुठे उभे असाल? होय. जर हाच फॉर्म्युला लागू केला तर 30 पावलं टाकल्यावर तुम्ही जगातल्या कुठल्याही टोकाला अगदी आरामात जाऊ शकता. अगदी अशीच काहीतरी गंमत असते ती चक्रवाढ व्याजाची. गुंतवणूक करताना जर तुम्ही फायनान्स रिलेटेड बॅकग्राऊंडचे नसाल किंवा जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा विचार करत असाल तर त्यासाठी ही चक्रवाढ व्याजाची भानगड तुम्हाला माहित असायला हवी. व्याजावर लावलं जाणारं व्याज असा एकूण साधा सोपा चक्रवाढ व्याजाचा अर्थ काहींना माहिती सुद्धा असेल. पण आजच्या या अर्थक्रांतीच्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आपण हेच चक्रवाढ व्याज म्हणजे नक्की असतं काय, साध्या व्याजापेक्षा ते इतकं पॉवरफुल का असतं, एफडी, एसआयपी, म्युच्युअल फंड मध्ये हेच चक्रवाढ व्याज नेमकं कसं काम करतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यात पैशांची गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यायला हवी ते सगळं सविस्तर समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रिया आणि तुम्ही पाहताय मराठीतील अर्थ साक्षरतेसाठीचा सर्वात महत्त्वाचा चॅनल अर्थक्रांती. चक्रवाढ व्याजाची अगदी साधी सोपी व्याख्या जर सांगायची झाली तर गुंतवलेल्या रकमेवर जे काही व्याज मिळतं तर ते वेगळं काढून न घेता तेच जर का पुन्हा गुंतवणुकीमध्ये राहून दिलं तर गुंतवलेली रक्कम आणि मिळालेल्या व्याजाच्या टोटल आकड्यावर पुढे व्याज मिळत राहणं. थोडक्यात व्याजावर पुन्हा व्याज मिळत राहणं. जर समजायला अवघड गेलं असेल तर एका उदाहरणाच्या माध्यमातून हे थोडंसं आपण नीट समजून घेऊया. समजा तुम्ही 10,000 रुपये 10% दराने 5 वर्षांसाठी गुंतवले तर दरवर्षी 1,000 या रुपयाने तुम्हाला 5 वर्षांनी तुमच्या हातात पडतात 15,000 रुपये. म्हणजे 5 वर्षांमध्ये तुम्हाला फक्त 5,000 रुपयांचं व्याज किंवा प्रॉफिट मिळालं असं आपल्याला म्हणता येईल. पण चक्रवाढ व्याजामध्ये पहिल्या वर्षी 10,000वर 10% दराने 11,000 रुपये तुम्हाला मिळतात. तर दुसऱ्या वर्षापासून याच 11,000वर तुम्हाला पुढच्या वर्षापासून व्याज मिळत राहतं. ही सायकल अशीच 5 वर्ष सुरू राहते आणि 5 वर्षांनी तुम्हाला मिळतात 16,105 रुपये. थोडक्यात 6,105 रुपयांचा प्रॉफिट. हा आकडा दिसायला जरी कमी असला तरी हीच गुंतवलेली रक्कम जेव्हा मोठी असते तेव्हा त्यावर मिळणाऱ्या व्याजाची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. चक्रवाढ व्याजाचा इतिहास हा तसा फार जुना म्हणावा लागेल. प्राचीन भारतात ग्रीस रोमन काळात हा चक्रवाढ व्याजाचा उल्लेख अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. पण अलीकडच्या काळात याचा सायंटिफिक अर्थाने व्यवहारामध्ये वापर 17व्या शतकापासून सुरू झाला. फ्रेंच गणित तज्ञ ब्लेज पास्कल आणि नंतर ब्रिटिश शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन यांनी इंटरेस्ट कॅल्क्युलेशनवर संशोधन करायला सुरुवात केली. पुढे बँकिंग सुविधा सुरू झाल्यावर या चक्रवाढ व्याजाचा प्रत्यक्ष बँकिंग आणि विमा व्यवहारामध्ये वापर सुद्धा सुरू झाला. आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये असणारे म्युच्युअल फंड, एसआयपी, तसेच फिक्स्ड डिपॉझिट, पीपीएफ, ईपीएफ आणि वेगवेगळे लाईफ इन्शुरन्स प्लॅन ही सगळीच चक्रवाढ व्याजाचीच उदाहरणं. या सगळ्यात तुम्ही किती गुंतवणूक करता त्यावर तुमचे रिटर्न डिपेंड असतात. पण चक्रवाढ व्याजामध्ये पैशासोबतच सगळ्यात मोठी ताकद असते ती म्हणजे वेळेची. सुरुवातीला व्याज फक्त मूळ रकमेला मिळत असलं तरी सुद्धा ते पुढे आपसुकच हा पैसा गुणाकारात वाढायला लागतो. म्हणून जितक्या लवकर यात तुम्ही गुंतवणूक करता तितक्या लवकर तुम्हाला याचं रिटर्न मिळायला सुरुवात होते. त्यामुळेच लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून इन्शुरन्स प्लॅन, एसआयपी याचा लोक अगदी सिरियसली विचार करायला लागली आहेत. त्याचं कारण हेच आहे, द बेस्ट टाइम टू इन्व्हेस्ट वॉज येस्टरडे, द सेकंड बेस्ट टाइम इज टुडे. हे वाक्य या चक्रवाढ व्याजाचा कारभार समजून घेण्यासाठी अगदी परफेक्ट म्हणावं लागेल. पण फक्त रिटर्न किती मिळतात एवढंच पाहून इथं चालतं का, तर अर्थात नाही. चक्रवाढ व्याजापेक्षा आणखी एक गोष्ट गुंतवणूक करताना सर्वात जास्त लक्षात ठेवावी लागते ती म्हणजे इन्फ्लेशन रेट, म्हणजेच महागाईचा दर. 2 वर्षांपूर्वी 10 रुपयाला मिळणारी वस्तू आज आपण 50 रुपयाला खरेदी करतोय. याला कारण ठरतो ते हेच महागाईचा दर. जर तुम्हाला रिटर्न हे 6% मिळत असतील पण महागाई ही 60% येणाऱ्या काळात वाढणार असेल तर तुमच्या पैशाचं महत्व येणाऱ्या काळात वाढण्यापेक्षा उलट ते कमी झालेलं असेल. त्याची पर्चेसिंग पॉवर ही कमी होईल. थोडक्यात पैसा ज्या पद्धतीने चक्रवाढ पद्धतीने वाढत जातो तशीच महागाई सुद्धा या चक्रवाढ पद्धतीने वाढत जाते. आणि म्हणून कधीही गुंतवणूक करताना किमान हा महागाईचा दर, त्याच्या ग्राफचा किमान आपल्याला अंदाज हा असावाच लागतो. चक्रवाढ व्याज म्हणजे काय ते समजलं, त्याचे लॉंग टर्म फायदे सुद्धा समजले, पण हे सगळं कळतं पण वळत नाही अशी अनेकांची स्थिती ही होऊन बसते. आणि त्याला कारण ठरतं तो म्हणजे मनाचा केमिकल लोचा किंवा बिघडलेलं बिहेवियरल फायनान्स. थोडक्यात सांगायचं तर बहुतेक जणांना इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन बायस म्हणजेच लवकर रिटर्न घेण्याची अपेक्षा मनात असते. काहींना मार्केट पडलं
तर काय होईल एवढे सगळे पर्याय असल्यामुळे गुंतवणूक करताना झालेला गोंधळ आणि चटकन पैसा दुप्पट होण्याची लागलेली चटक या सगळ्या गोष्टींमुळे अनेक जण गुंतवणुकीला सुरुवात सुद्धा करू शकत नाहीत, जी सध्याच्या अनसर्टनिटी मध्ये जास्त धोक्याचीच म्हणावी लागेल। तुम्ही आयुष्यात जर मोठी स्वप्न पाहत असाल, म्हणजे स्वतःचं घर, मुलांचं शिक्षण, रिटायरमेंट, स्वतःचा बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल, तर यासाठीचा पैसा उभा करण्यासाठी अगदी फार नाही, पण सुरुवातीला अगदी कमी रक्कम गुंतवून सुद्धा तुम्ही हे चक्रवाढीचं गणित अगदी प्रॅक्टिकली समजून घेऊ शकता। माझ्याकडे गुंतवायला पैसे नाहीत, आता उशीर झालाय, मार्केट म्हणजे जुगार, केली तर मोठीच गुंतवणूक करणार, असले काही बाही मिथ्स जर तुमच्या डोक्यात असतील तर तुम्ही या चक्रवाढ व्याजाच्या गणितात कधीच फायद्यात राहणार नाही। बाकी चक्रवाढ व्याज हे जगातील 8वं आश्चर्य आहे या न्यूटन किंवा आइन्स्टाईन यांच्या नावानं खपवल्या जाणाऱ्या वाक्यात नाही म्हटलं तरी तथ्य आहेच। बाकी व्यावहारिक चुका टाळल्या, मिथ्स बाजूला सारले आणि पैशाच्या गणिताचा नीट विचार केला तर चक्रवाढीचं हे प्रकरण तुमच्या आयुष्यात आर्थिक भरभराट आणू शकतं, हे मात्र नक्की। बाकी चक्रवाढ व्याजावरचा हा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? अशा प्रकारच्या आणखी कोणत्या आर्थिक संकल्पनांवर व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडेल ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि अर्थक्रांतीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।